चला तर मग भेटूया या चवीच्या नाटकाच्या मुख्य कलाकारांना. हे तेच घटक आहेत जे साध्या दह्याला एका भन्नाट पेयात बदलून टाकतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, हे सगळे कलाकार आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज सापडतात. हे बघा, ह्या पेयाचा खरा हिरो आहे थंडगार घट्ट दही. मग त्याला तिखटपणाची एक छानशी धार देतात हिरवी मिरची आणि आलं. आणि तो जो एक खमंग सुगंध येतो ना, तो येतो भाजलेल्या जिऱ्यामुळे. कोथिंबीर आणि कढीपत्ता तर ताजेपणाचा जणू धमाकाच करतात. आणि हो, पचनासाठी थोडासा हिंग आणि चवीला अजूनच भारी बनवण्यासाठी काळं मीठ. म्हणजे बघा, हे फक्त साहित्य नाही आहे, हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. चवीचं एक गणितच आहे जणू. आता एवढं सगळं साहित्य बघून असं वाटू शकतं की अरे बापरे, हे तर खूपच अवघड असणार. पण अजिबात नाही. खरं सांगायचं तर मसाला ताक बनवणं हे प्रचंड सोपं आहे. चला बघूया कसं ते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं काम, 1 कप दही घ्यायचं आणि त्याला एकदम स्मूथ होईपर्यंत फेटायचं. मग त्यात 2 कप पाणी घालून आपलं ताक तयार. आता खरी मजा मसाला बनवण्याची. त्यासाठी भाजलेले जिरे, हिरवी मिरची, थोडंसं आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं एकत्र करून जाडसर वाटून घ्यायचं. लक्षात ठेवा, हा ताजा वाटलेला मसालाच या ताकाची खरी जान आहे. झालं, आता हा मसाला, चवीनुसार मीठ, काळं मीठ आणि चिमूटभर हिंग सगळं ताकात मिक्स करायचं आणि छान ढवळायचं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची स्टेप, हे ताक कमीत कमी 10-15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं. कारण थंडगार ताक पिण्याची मजाच वेगळी असते. तर चवीबद्दल तर आपण बोललोच, पण मसाला ताक म्हणजे फक्त चव नाही, यात आरोग्यसुद्धा दडलेलं आहे. हो, हे चवीचं आणि आरोग्याचं एक जबरदस्त पॅकेज आहे. कसं? चला बघूया. याचे मुख्यत्वे 2 खूप मोठे फायदे आहेत. पहिला म्हणजे ते शरीराला आतून थंड ठेवतं. दह्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते, म्हणजे जसं काही आतूनच एसी लावलाय. आणि दुसरा फायदा तर खूपच महत्त्वाचा आहे. पचन सुधारतं. यातलं जिरं, आलं, हिंग हे सगळं आपल्या पचन संस्थेला मदत करतं. कितीही जड जेवण असलं तरी ते पचायला एकदम हलकं होतं. म्हणूनच तर आपले आजी आजोबा जेवणानंतर ताक प्यायचे. थांबा, अजून एक गोष्ट बाकी आहे. एक छोटीशी पण एकदम खास टिप. ही एक अशी युक्ती आहे जी आपलं साधं ताक एका वेगळ्याच लेव्हलवर घेऊन जाईल. आणि ही युक्ती एकदम सोपी आहे. ताक सर्व्ह करायच्या अगदी आधी ग्लासात ओतल्यावर फक्त वरून चिमूटभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर भुरभुरवायची. बस. या एका छोट्याशा गोष्टीमुळे जो खमंग सुगंध येतो ना आणि चवीत जी भर पडते ना, ती खरंच अनुभवण्यासारखी आहे. करून बघा. एक छोटासा बदल, पण चवीत खूप मोठा फरक पडतो. तर असं आहे हे आपलं मसाला ताक. चव, आरोग्य आणि आपली परंपरा ह्यांचा एक सुंदर संगम. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा काहीतरी रिफ्रेशिंग प्यावंसं वाटेल, तेव्हा कोल्ड ड्रिंक किंवा इतर पेयांऐवजी हा आरोग्यदायी आणि तितकाच चवदार पर्याय नक्कीच विचारात घ्या. खरंच, एका ग्लासात संपूर्ण समाधान.